मित्रांनो नमस्कार. आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. जो व्हिडिओ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या पीएचडी एंट्रन्स 2024 या प्रोसेस संदर्भात. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने जे पेट परीक्षेचं आयोजन केलं होतं ती पेट परीक्षा घेतली. त्यानंतर त्यांची इंटरव्ह्यू प्रोसेस झाली. त्याच्यानंतर आता RSC मार्फत जे प्रपोजल आहे ते जमा करण्याची प्रोसेस चालू आहे. हे सगळं होत असताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जो काही संभ्रम आहे की सिलेक्शन लिस्ट ज्या लागल्या आहे किंवा मेरिट लिस्ट ज्या लागल्या आहे तर याच्यामध्ये कुठेतरी गैरप्रकार झालेला आहे असं विद्यार्थ्यांच्या मनात शंका आहे. ओके, आता ह्या खऱ्या आहेत की खोट्या आहेत हे आपल्याला पुढे आपण चर्चा त्याच्यावर करणारच आहोत. तत्पूर्वी काही विद्यार्थ्यांनी लेखी अशा तक्रारी विद्यापीठाला देखील केल्या होत्या की या पेट सिलेक्शन लिस्टमध्ये गैरप्रकार झालेला आहे, कमी मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्यांचं नाव सिलेक्शन लिस्टमध्ये गेलेलं आहे. या सगळ्या गोष्टी विद्यार्थी करत होते. परंतु या गोष्टींचं गांभीर्य जे आहे ना विद्यापीठाच्या प्रशासनाकडून घेतलं गेलं ना कोणते डीन किंवा कोणाकडूनही त्याचं लेखी आन्सर किंवा आन्सर जे आहे ते कोणीही द्यायला तयार नव्हतं. फायनली काही विद्यार्थ्यांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये एक याचिका दाखल केली आणि याचिका दाखल केल्यानंतर या ज्या पुढच्या गोष्टी आहेत या समोर आल्या की खरोखरच याच्यामध्ये गैरप्रकार झालेला आहे. आता बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरच्या मॅनेजमेंट काउन्सिलची जी एक मीटिंग आहे ती मीटिंग सोमवारी झाली आणि ह्या सोमवारी झालेल्या मीटिंगमध्ये पेट 2024च्या निकालानंतर फायनल मेरिट लिस्ट आणि सिलेक्टेड लिस्ट याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत आणि अनियमितता आहे असे निदर्शनास आलेले आहेत आणि याच्यावर मोठी अशी चर्चा झालेली आहे. ह्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन इंटरव्ह्यू ज्यांचं झालं आहे, ज्यांचं मेरिटमध्ये नाव आहे, सिलेक्टेड लिस्टमध्ये नाव आहे किंवा नाव नाही आहे, तर अशा विद्यार्थ्यांच्या बऱ्याच तक्रारी ज्या आहेत त्या विद्यापीठ लेवलला, PhD सेक्शनला, एक्झाम सेक्शनला, डीनच्या ऑफिसमध्ये पार कुलगुरूपर्यंत त्यांच्या कंप्लेंट ज्या आहेत त्या गेल्या होत्या. परंतु त्या कंप्लेंटचं काही झालं नाही, त्यांचं निरसन कोणीच करायला तयार नव्हतं. त्याच्यानंतर दोन असे काही विद्यार्थी आहेत की त्यांनी अर्थशास्त्र आणि समाजशास्त्राचे विद्यार्थी आहेत, त्यांनी डायरेक्ट मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली आणि त्या याचिकेवर हायकोर्टाने देखील सुनावणी केली आणि ही जी प्रोसेस आहे किंवा ह्या विषयांचे जे मेरिट लिस्ट लागल्या होत्या त्यांना त्यांनी स्थगिती दिली आहे. ओके, त्याच्यानंतर हा कुठे उलगडा समोर आला की खरोखर आता याच्यामध्ये त्रुटी आहेत. मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये जे लोक होते या मॅनेजमेंट काउन्सिलच्या लोकांनी पुराव्यासकट या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या कुलगुरूंच्या की इथे गैरप्रकार झालेला आहे, अनियमितता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. त्याच्यानंतर कमी मार्क्स असताना देखील मेरिटमध्ये विद्यार्थी आलेले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये किंवा सिलेक्शन प्रोसेसमध्ये प्रचंड असा गोंधळ आहे. काही ठिकाणी करप्शनच्या सुद्धा गोष्टी आपल्याला समोर येत आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार करून कुलगुरूंनी देखील या गोष्टींकडे गांभीर्याने घेतलं आणि एक 4 सदस्यीय समिती जी आहे ती समिती विद्यापीठाने नेमलेली आहे आणि पुढील 10 दिवसांच्या आत तुम्हाला म्हणजे त्या कमिटीला सांगितलेलं आहे, त्या समितीला सांगितलेलं आहे की या सगळ्या गोष्टींची शहानिशा करा आणि शहानिशा केल्यानंतर जे काही फायनल रिझल्ट किंवा फायनल आउटपुट मिळणार आहे तो तुम्हाला सादर करायचा आहे. त्या पद्धतीने जे काही 4 सदस्यीय समिती समोर तयार केलेली आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की निकाल हा लवकरच तुम्हाला दिला जाणार आहे. त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना काय करायचं आहे की ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की पेट परीक्षेमध्ये आपल्याला चांगले मार्क्स मिळाले होते परंतु मेरिट लिस्टमध्ये किंवा सिलेक्टेड लिस्टमध्ये आपलं नाव आलेलं नाही, आपल्यावर अन्याय झालेला आहे असं कोण्या विद्यार्थ्याला वाटत असं तर अशा विद्यार्थ्यांनी लेखी तक्रार जी आहे ती या समितीकडे करायची आहे. विद्यार्थ्यांनी तक्रार करत असताना आपलं पूर्ण नाव, त्याच्यानंतर संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर, पेटचा सीट नंबर, त्याच्यानंतर जो काही आपल्यावर अन्याय झालेला आहे त्याचा पुराव्यासह आपली तक्रार जी आहे ती परीक्षा विभागातील PhD विभाग म्हणजे परीक्षा भवनातील PhD सेक्शनमध्ये तुम्हाला लेखी तक्रार ही द्यायची आहे आणि त्याची रीतसर पावती देखील घ्यायची आहे. त्याच्यानंतर ज्या काही तक्रारी प्राप्त होणार आहेत या कमिटीकडे किंवा या समितीकडे तर या समितीकडे आलेल्या तक्रारांची शहानिशा ही कमिटी करणार आहे, त्याची पडताळणी करणार आहे आणि वेळ पडल्यास त्या विद्यार्थ्याला देखील आपली बाजू मांडण्यासाठी विद्यापीठात किंवा त्या कमिटीसमोर बोलवलं जाणार आहे. तर मित्रांनो,
ज्यांना असं वाटतं की आपल्यावर खरंच अन्याय झालेला आहे, आपण मेरिटमध्ये असताना किंवा आपल्याला चांगले मार्क्स असताना आपल्याला डाऊन कमी मार्क्स असलेल्या विद्यार्थ्यांना पुढे घेतलं आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी हमखास तक्रार जी आहे ती विद्यापीठाच्या या समितीसमोर करायची आहे। नक्कीच एक आशा आहे की तुमचा जो काही तुमच्यावर अन्याय झालेला आहे त्याला न्याय जो आहे ती समिती देऊ शकते आणि PhD साठी ऍडमिशन जे आहे ते तुम्हाला मिळू शकतं। मित्रांनो, ही जी काही अपडेट आहे ही लवकरच तुमच्या समोर येईल की नेमकं काय झालेलं आहे आणि कशा पद्धतीने ऍडमिशन प्रोसेस चालणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।